फलाट क्रमांक 8 वर देवगड कणकवली 9901 लागलेली आहे। तर जस्ट मित्रांनो 12:30 झालेत आणि लोणावळ्यात पोहोचलो आपण। अजिबात ब्रेक नको घेऊया, अर्धा तास लेट आहे आपण, फटाफट निघूया पुढे। गाडी बघा यार किती सुंदर वाटते, अशी लोडेड गाडी असते ना जेव्हा त्यावर सामान असं लोड केलेलं असतं आणि हायवे साईडला असे आपण बसलेलो असतो ना मस्तपैकी, तर गाडी साईडला लावायची, असं गाडीवर मस्त झोपायचं आणि डोळे बंद करायचे। 71 किलोमीटर बाकी आहे, खूप झोप येत होती। Get up, nah I ain't a quitter. Toss me the ball, I'm a really big hitter. Big picture, I'm a straight killer. तर हॅलो गाइस, अगेन वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल कल्पेश राणे व्लॉग्स। ह्या नवीन व्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर फायनली मित्रांनो आपण आपल्या ह्या वाल्या व्हिडिओ मध्ये जसं की तुम्ही थंबनेल बघितलं, आपण लोक चाललेलो आहोत देवगड राईडला आणि मुंबई ते देवगड ही आजच्या दिवसाची राईड असणार आहे आणि आता आपण थोड्याच वेळात निघणार आहे। पुढे थोडी थंडी लागल्यानंतर हे वाला स्वेटशर्ट घालीन, एक पाउच कॅरी केलेला आहे ज्याच्यामध्ये कॅमेरा राहिला आणि ग्लव्स घेतलेले आहेत आणि एक सिंगल बॅग घेतलेली आहे, जी सिंगल बॅग आपल्याला फक्तपैकी डिकीट टाकून देऊ आपल्या गाडीच्या, जी डिकी लावलेली आहे। ह्यावाल्या राईड मध्ये डिकीचा पण मस्तपैकी यूज होणार आहे। ओव्हरऑल सगळी प्रॉपर तयारी करून बऱ्याच दिवसांनी राईड होते। तर मम्मी चल येतो, बाय बाय, भेटूया 2 दिवसात येईन, संडेला येतोय मी, चल बाय बाय बाय, भेटूया। मुंबई ते देवगड या प्रवासाच्या सिरीज मध्ये आणि ह्यावाल्या पर्टिक्युलरली व्हिडिओ मध्ये खूप जास्त मजा येणार आहे। आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला जाऊन पहिला सबस्क्राईब करा, पुढे मस्त व्लॉग होणार आहे, मस्त आपला ट्रॅव्हल होणार आहे। तर चला आता जाऊया डायरेक्ट बाईकवर, भेटूया, बाय बाय बाय। तर मित्रांनो आपली राईड जी आहे स्टार्ट झालेली आहे। आता टाईम होतोय 10 वाजतात। मला माहिती होतं एवढा टाईम तर लागणारच आहे, कारण की हे सगळं जे नी गार्ड झाले, जॅकेट झालं, कोणताही ग्लव्ज वगैरे सगळं तामझाम घालेपर्यंत 1 तास तर जातो, अर्धा पाऊण तास तर जातो। त्यात आपल्याला पेट्रोल भरायचं होतं, तर पेट्रोल पण फुल टँक केलेलं आहे आणि मीटर पण 0 केलेलं आहे। जरा 2 किलोमीटर लागले पेट्रोल पंपपर्यंत येईपर्यंत, पण हे पण आपला प्रवासातलंच आहे। तर आता तुम्हाला मॅप सांगून घेतो। तर टोटल इकडून मी माझ्या लोकेशनवरून देवगड लावलेलं आहे मॅप आणि एक रस्ता दाखवतो आपल्याला हा मुंबई गोवा हायवे, दुसरा दाखवतो आहे मुंबई पुणे सातारा कोल्हापूर। तर ह्या रस्त्याने आपल्याला 10 तास 45 मिनटं लागणार आहे आणि 506 किलोमीटरचा प्रवास आहे टोटल। आणि आता हे स्टार्ट केल्यानंतर जो तुम्हाला दिसतो ना तो अरायवल टाईम आहे, तर हा 8:49चा अरायवल टाईम दिसतो उद्या सकाळचा आणि 10 तास 46 मिनटं लागणार आहे। तर बघूया आता ओव्हरऑल किती टाईम लागतो। आता 10 आता वाजलेले आहेत आणि सकाळी 9पर्यंत, म्हणजे माझ्या मते तरी ब्रेक्स वगैरे पकडून 10 साडेदहापर्यंत तरी पोचायला पाहिजे। बघूया आता कसा काय असतो प्रवास। सुरुवात करूया प्रवासाला। यात्रा असणार आहे, जास्त काय दाखवायला नजारे भेटणार नाही, पण काही इंटरेस्टिंग झालं तर दाखवतो। तर मित्रांनो राईड स्टार्ट झाल्यावर मस्तपैकी रामाची प्रतिकृती, शंकराची प्रतिकृती, हे सगळ्या होर्डिंग्स दिसतं आजकाल, मजा येते बघून यार हे सगळं। म्हणजे एखादा माणूस प्रवासाला निघत असेल आणि त्याला देवाचे असे फोटो दिसतात तर ते किती मस्त वाटतं यार, पॉझिटिव्ह भावना येते मनामध्ये। पण हे पॉझिटिव्ह ट्रॅफिक बघून मला पॉझिटिव्ह अजिबात नाही वाटत आहे। बाय द वे आपण लोक कुर्ल्यामध्ये पोहोचलेलो आहेत आणि माहीत नाही अजून किती वेळ लागणार आहे ह्या ट्रॅफिकमधून बाहेर पडायला। तर मित्रांनो कळंबोलीला पहिला ब्रेक घेतलेला आहे, 1 तास बरोबर लागला मला कांदिवलीवरून कळंबोलीला पोचायला आणि ते सगळं ट्रॅफिक आहे, नुसता आवाज आहे, किओस आहे। गाडी आपली फुल ऑन भरलेली आहे, पाठीमागे बॅग टाकलेली, आता पॉवर बँक काढला आहे आणि पॉवर बँक जरा चार्ज करीन। तर मित्रांनो 2 मिनटासाठी थांबायचं म्हणून थांबलेलो आणि मस्तपैकी 35.5 मिनटं वाया घालवली आहेत मी इकडे। तर आता निघूया। तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, बरेच लोक मला बोलतात अरे तू 10-10, 12-12 तास, 17-17 तास कसे काय गाडी चालवतो। मी त्यांना फक्त एकच बोलतो की बघा बाई, आपण लोक जेव्हा कामाला जातो किंवा कुठेही कोणी जॉब करतं तेव्हा आपण 10-10 तास, तिथे पण ओव्हर टाईम वगैरे असतं, तर 12-12 तास, 14-14 तास मी स्वतः पण केलेलं आहे। तर जे काम आपल्याला आवडत नाही ते करायसाठी आपण 12-12, 14-14 तास जर ड्युटी करू शकतो मनाच्या विरुद्ध जाऊन, तर मला जी गोष्ट खूप जास्त आवडते म्हणजे राईड करायला, बाईक राईड करायला, एका डेस्टिनेशनवरून दुसऱ्या डेस्टिनेशनवर जायला आणि ट्रॅव्हलिंग करायला ओव्हरऑल, तर मग ती गोष्ट करायसाठी मी 12-12, 13-13 तास बाईक का नाही चालू शकत, जी गोष्ट मला खूप जास्त आवडते।
तर बऱ्याच जणांना बाईक रायडिंग वगैरे आवडते आणि म्हणूनच आपण हे सगळे ट्रॅव्हल जे करत असतो. आता मला माहिती आहे मला रात्रभर गाडी चालवायची आहे, काहीच वाटत नाही, असं वाटतं की फ्री झाल्यासारखं वाटतं. बाईक रायडिंग आपल्याला जी फ्रीडम देते ना ती कोणत्याच गोष्टींना नाही भेटत, मला तरी अजिबात नाही भेटत. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो सांगा. आता हा तुम्हाला पुढचा रोड जो दिसतोय ती फक्त आपल्या गाडीची लाईट, आपली मेन हेडलाईट. जी लाईट आपल्या अशा रस्त्यांमध्ये म्हणजे अशा घाटाच्या रस्त्यांमध्ये जिथे लाईट कमी असते तिकडे पुरेशी नसते. बघा एवढाच रस्ता दिसतोय. पण जर आता मी माझ्या फॉग लॅम्प जर मी तुम्हाला ऑन करून दाखवतो आणि आपल्या फॉग लॅम्प मध्ये 2 लेवल आहेत, त्यापैकी एक लेवल मी तुम्हाला चालू करून दाखवतो. हा आहे लेवल 1 आणि हा आहे लेवल 2. यामध्ये बघू शकता मित्रांनो पूर्ण रस्ता पुढचा दिसतोय, त्यामुळे काहीच टेन्शन वाटत नाही. जर तुमच्याकडे फॉग लॅम्प असतील ना तर तुम्हाला काय टेन्शन वाटत नाही नाईट राईड करताना. म्हणजे मागचा खालापूरचा रोड जो गेला ना तो रोड एकदम स्मूथ आहे, मस्त रोड आहे. तो पण मी ऑलमोस्ट 90 पर्यंत चालवत होतो त्या रोडला आणि मजा येत होती. तर इथे पूर्ण अंधार आहे मित्रांनो, इथे तुम्हाला अंदाजा येत असेल गाडीच्या लाईटचा आणि फॉग लॅम्पच्या लाईटचा. आणि ह्या घाटाच्या रोडला एवढी लाईट असल्यावर काहीच टेन्शन नसतं, मस्तपैकी रोडची विजिबिलिटी पूर्ण येते तुम्हाला आणि फुल कॉन्फिडेंटली तुम्ही राईड करू शकता. म्हणून मी सांगतो की मित्रांनो चांगले फॉग लॅम्प तुमच्या गाडीत असलेच पाहिजे जर तुम्ही नाईट राईड थोडीफार जरी करत असाल तरी. तर जस्ट मित्रांनो 12:30 झालेत आणि लोणावळ्यात पोचलो आपण. अजिबात ब्रेक नको घेऊया, अर्धा तास लेट आहे, आपण फटाफट निघूया पुढे. तर मित्रांनो थोडी एक चहा मारून घेऊया. 2 वाजतायत आणि टाइम 190 किलोमीटर झालेले आहेत. म्हणजे 4 तासात आपण 200 किलोमीटर केलं असं समजूयात. म्हणजे तो अर्धा तास जो वाया गेलेला तो आपण रिकवर केलेला आहे. तर मित्रांनो एक चहा मारली, त्यानंतर जाऊन थोडंसं बरं वाटलंय. 200 किलोमीटर खेचलेत पूर्ण. मित्रांनो नाईट राईडचं जसं बोललो की फॉग लाईट लावा किंवा स्ट्रीट लाईट असलेल्या रोडवर राईड करा किंवा चांगल्या हायवेजवर राईड करा. ॲट द एंड सगळे जे बोलतात की नाईट राईड ही थोडीशी रिस्की असते, ही व्हिडिओ बघून जर कोण इन्फ्लुएन्स होऊन जर करायला जात असेल तर तसं नाही मित्रा. 10-12 तास ड्युटी करून तुम्ही लोक नंतर ती बाईक राईड पूर्ण 10 तासाची कराल तर ती फटीग एक टाईम नंतर हिट होतं. भले कितीही रायडिंगचं पॅशन असू दे, काही असू दे. सो मी रेकमेंड करेन की नाईट राईड अवॉइड करा. आता माझ्या शेड्यूलनुसार मला ही करणं जरुरी होतं त्यामुळे मी केलं. तर मित्रांनो आता थोडीशी मला भूक लागलेली, आता मला वाटतं मी खाईन ना, त्यानंतर परत एनर्जी परत रिटर्न येईल. सो आता इकडे चहा तर मारली आहे, एक क्रीम रोल पण खाल्ला आहे. आता अजून एक मॅगी पण इकडे भेटते, मस्त गरमागरम मॅगी खातो आणि परत मस्तपैकी 300 किलोमीटर टनाटन करून टाकूया. गाडी बघा यार किती सुंदर वाटते. अशी लोडेड गाडी असते ना जेव्हा त्यावर सामान असं लोड केलेलं असतं आणि हायवे साईडला असे आपण बसलेलो असतो ना मस्तपैकी, तेव्हा एक मस्त असं वेगळं सुख वाटतं. एका बायकरलाच ते रिलेट होईल असं गाडी बघत बसायची वाटते. चला मित्रांनो अर्धा तास ऑलमोस्ट इथे गेलेला आहे. 2:45 झालेत आणि आता राहिले आहेत आपल्याकडे अराऊंड 320 किलोमीटर बाकी आहे. तर आता मॅगी खाऊन फुल ऑन एनर्जी आलेली आहे. आता ग्लव्ज झाली आहे फटाफट आणि 300 किलोमीटर पत्ते करून टाकूया. तर मित्रांनो सकाळचे वाजतात 4 आणि मस्तपैकी फुल ऑन एनर्जीमध्ये आहे. एनर्जी असण्याचं कारण हे आहे की पहिलं तर ती मॅगी खाल्ल्यानंतर एवढी स्फूर्ती आली आहे ना, असं वाटतं की यांना सगळं एका ह्याच्यातच मारू, पण तेवढं जमत नाही आणि तेवढं स्ट्रेच करू पण नाही. तर 100 किलोमीटर अजून खेचलं आहे. आता 282 समथिंग किलोमीटर झाले आहेत. अजून 20 किलोमीटर नंतर 300 किलोमीटर होईल टोटल. बट लास्ट ब्रेक नंतर आता 100 किलोमीटर खेचून झाली आहे गाडी आणि अजून समथिंग 230 किलोमीटर वगैरे बाकी असेल. या एका पेट्रोल पंपवर थांबलेलो, काही जस्ट पेट्रोल भरायचं नव्हतं. पेट्रोल बरंच आहे आपल्याकडे, पण जरा बॉडी वगैरे स्ट्रेच करून घेतली, जरा बरं वाटलं. जरा बॉडी वगैरे स्ट्रेच केल्यानंतर
जर तुम्ही पण मित्रांनो अशी राईड कराल ना, जर 500-550 किलोमीटरची, तर 100 किलोमीटर नंतर पहिला एक पॅच मोठा मारून घ्या आणि नंतर मग जो नंतरचे जे पॅच असतील ना त्याच्यामध्ये ॲटलिस्ट ब्रेकमध्ये ना थोडी स्ट्रेचिंग वगैरे करा. काय नाही, एक चाय मारायचा मस्त, काय झंझट मारी नाही, मस्ती राईड करायची. अजून एक चाय ब्रेक मित्रांनो. अजून 180 किलोमीटर बाकी आहे. सकाळचे 5 वाजता हनुमान नाश्ता सेंटरला थांबलेलो. तर हा एक चहा मारूया. हा चहा नाही, हा पॉवरचा सोर्स आहे. चहा मारली की जी एनर्जी येते ना, मजा येते. चहा पिऊया आणि निघूया. साताऱ्यामध्ये पोचलेलो आपण. तर मित्रांनो टाइम होतोय सकाळचे 6 वाजता आहेत, 6:15 होत आहेत. सेकंड चहा पिल्यानंतर एनर्जी तर आली, पण एनर्जी एका टाइमपर्यंतच होती आणि त्यानंतर झोप यायला लागली. आणि झोप यासाठी येते कारण की मी सकाळी ऑफिसला गेलेलो आणि लवकर उठलेलो. आणि त्या व्यतिरिक्त पुणे ते कराडपर्यंतचा रस्ता एक नंबर होता. म्हणजे मस्का रस्ता होता, एकदम असा मक्खन रस्ता बोलतात ना आमच्या रायडिंग लँग्वेजमध्ये, तसा रस्ता होता. बट सातारा ते कराडच्या रस्त्यांवर नुसते डायव्हर्जन आहे. रस्त्याचं काम चालू आहे, रुंदीकरण चालू आहे, 2 लेन अजून वाढवत आहेत. म्हणजे पुढच्या 2 वर्षात हा रस्ता एकदम मक्खनसारखा होणार आहे. आणि काम मी बघतोय ना, तर खूप सुंदर काम चालू आहे रस्त्याचं. बट आता कराड ते कोल्हापूर पूर्ण डायव्हर्जन आहेत. पण समोरून येणाऱ्या गाड्यांचे हायबीम पण पडत होते, तो डोळ्यांना खूप त्रास होत होता. आणि सारखे डोळे आपण बारीक करतो ना, त्यामुळे झोप पण येते. सो मी काय केलं, सिम्पल बोललो, जास्त रिस्क उचलायची गरज नाही. सरळ हे पेट्रोल पंप बघितलं, बाजूला गाडी लावली, 20 मिनिटाचा पॉवर नॅप घेतला. पॉवर नॅप म्हणजे काय, तर गाडी साईडला लावायची, असं गाडीवर मस्त झोपायचं आणि डोळे बंद करायचे. आणि पूर्ण असं झोपायचं नाही, बट थोडं डोळे बंद करून राहायचं 10-20 मिनटं. आणि मग नंतर उठल्यानंतर तुम्हाला एकदम फ्रेश वाटतं, म्हणजे बेटर वाटतं. एकदमच झोप आलेलं वाटत असतं तसं नाही वाटत. तर हा पॉवर नॅप मला कामही आल्यासारखा वाटतोय. तर आता 6:15 झालेत, अजून 4 तासाचा रस्ता बाकी आहे. 10 पर्यंतच पोचू मला वाटतंय. चला मित्रांनो, आता उजाडलंय तर ते बरं आहे की आता रस्ता क्लिअर दिसेल आणि जरा स्पीड मेंटेन करायला पण भेटेल आणि लवकर पण पोचू. आणि काय सुंदर व्ह्यू आहे बघा. ह्या व्ह्यूसाठी रायडर लोक राईड करतात. म्हणजे एका साईडला सनराईज होतोय, 3 कलर दिसतात, 3 कलर, आणि चंद्र पण दिसतोय तिकडे, आणि खालून सूर्य येईल आता. चला. Get up, nah I ain't a quitter. Toss me the ball, I'm a really big hitter. Big picture, I'm a straight killer. Rising the song to the highest bidder. Got juice, got gas, I'ma move fast. New shoes, new tracks, like who's that? I'm new, come back better than last. Yeah, it's a new me. तर मित्रांनो आता जस्ट 71 किलोमीटर बाकी आहे. खूप झोप येत होती, तर इकडे तळ दिसलाय. थोडं तोंडावर पाणी मारतो थंडगार, जरा बरं वाटेल. तर मित्रांनो फायनली जाऊन काहीतरी होप भेटली आहे. तर ते काका पाठी गवत घेऊन जात होते, त्यांना आम्ही विचारलं. तर मी म्हटलं हे एक्झॅक्टली आहे काय, तर ते बोलले की हे कोल्हापूर आहे आणि इकडे एक मंदिर आहे, खिंडादेवी काय काहीतरी नाव म्हटलं त्यांनी. आणि मंदिरापासून तिकडे सिंधुदुर्ग जिल्हा स्टार्ट होतो. म्हणजे एक्झॅक्टली आम्ही बॉर्डरला पोहोचलोय आणि फायनली जाऊन आपण कोकणात आता एंटर करतोय. तर मित्रांनो आता हा आमचा फोंडा घाट फायनली कोकणाचा चालू झालेला आहे आणि आम्ही इलो फायनली कोकणामध्ये. जरा बरा वाटता कारण की कोल्हापूरची गल्ली गल्ली फिरून गाव फिरून झालो. शेवटी आमका गुगलने एक्झिट खैसून दिल्यान माहिती आहे, राधानगरी वाईल्ड लाईफ सेंचुरी आहे ना, थैसून आमका दिल्यान एक्झिट. वा वा वा, कोकणाचा पहिला हॉटेल कोकण ताज. चला चला हो कोकणला जाऊया. हा बघा मित्रांनो अफाट असा आमचा फोंडा घाट. आहा, सेम गगनबावडा सारखाच आहे, पण गगनबावडा थोडा जास्तच उघड आहे. आलो आपल्या वेशीत इलो. फोंडा घाटात लागलं घनघोर ट्रॅफिक. ओ माय गॉड मित्रांनो, मोठा ॲक्सिडेंट झाला आहे, मोठा ट्रकच पलटी झाला आहे. थांबा आपण जाऊ शकतो पुढे. आपल्याला काय सगळीकडे परमिशन आहे ना, स्पेशल परमिशन.
घेऊन जाणार आहे. बापरे बाप, ड्रायव्हर जिवंत आहे का वाटत तर नाही. हे मोठे मोठे पाईप्स असतात ना वजनाचे, ते घेऊन जाणार आहे. आपली कोकणची शान, आपली लाल परी कणकवली डेपोची गाडी आहे. फलाट क्रमांक 8 वर देवगड कणकवली 9901 लागलेली आहे. फायनली कसे तरी सकाळी 11ला आम्ही लोकांनी हॉटेलला चेक इन केलं. सो हॉटेलचं तुम्हाला आता व्ह्यू दाखवतो. ही गॅलरी आहे आणि गॅलरीमधून बाहेर गेल्यावर समोरच बघा मित्रांनो, हे बघा असा मस्त समुद्र आहे बाजूला आणि समुद्राच्या बाजूला डोंगर आहे आणि डोंगराच्या कडेने हा असा रोड चाललाय.